महापालिका क्षेत्रातील 2,08,000 मालमत्ताधारकांना भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर आकारणी सुरू करण्यात येणार असून पुढच्या आठवड्यात नोटिसा पाठवल्या जातील। त्यावर सुनावणी घेऊन तातडीने कर आकारणी करण्यात येणार आहे। नागरिकांवर भार न वाढता महापालिकेचं उत्पन्न वाढ होणार असल्याची माहिती आयुक्त संचिता महापात्र यांनी दिली आहे। आयुक्त महापात्र म्हणाले, गेल्या 20 वर्षात महापालिका क्षेत्र बरंच विकसित झालंय, पण मालमत्ता करात कोणताही बदल केला गेला नाही। नागरिकांवर भार न वाढता महापालिकेचं उत्पन्न वाढ हा प्रशासनाचा हेतू आहे। पूर्वीची वार्षिक भाडेवाढ मूल्य आधारित प्रणाली अनेक बाबतीत अन्यायकारक ठरली होती। नव्याने बांधलेल्या मालमत्तांवर जास्त कर आकारला जात असताना जुन्या मालमत्तांचे बाजार मूल्य वाढूनही त्यांचा कर कमीच राहत होता। या तफावतीमुळे कर प्रणालीत असमतोल निर्माण होत होता। नवीन भांडवली मूल्य प्रणालीमुळे ही तफावत दूर होणार आहे। प्रत्येक मालमत्ताधारकाला भांडवली मूल्य निश्चित केल्यावर नोटीस दिल्यानंतर 21 दिवसात हरकती आक्षेप नोंदवता येईल। हरकती स्वीकारण्यासाठी प्रभागनिहाय पथके नियुक्त केली जातील। सुनावणी होईल। हरकतींचे निरसन झाल्यावरच भांडवली मूल्य निश्चित होईल आणि त्यानुसार कर आकारणी होईल। वार्षिक भाडे मूल्यांवर आधारित कर प्रणालीमध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या मालमत्तांना जास्त कर लागतो आणि जुन्या मालमत्तांचे भांडवली मूल्य वाढले तरी कर जुनाच राहतो। ही अन्यायकारक तफावत असा दूर होईल असं मत आयुक्तांनी व्यक्त केलंय। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात दुहेरी खुनाची घटना घडली होती। या खुनातील मुख्य साक्षीदाराचेच जबाबासाठी फिर्यादीसोबत जाण्यापूर्वीच अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय। अपहरण झालेल्या दादासो नामदेव यमगर यांचा मृतदेह कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातील अथनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदबावी गावातील शेतात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आलाय। मृतदेह शेजारी दादासो यमगर यांची दुचाकीही आढळली आहे। सदर घटनेची माहिती अथनी पोलिसांनी सांगली पोलिसांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली। घटनास्थळी आणि पुणे अन्वेषणच्या पथकासह कवटेमहांकाळ पोलिसांनी धाव घेतली। प्रथम दर्शनी साक्षीदाराचा खून झाल्याची चर्चा रंगली आहे। दादासो यमगर हे कोसारीमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी खुनात साक्षीदार होते। त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदरचा घातपात आहे की आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे। अपहरण केलेल्या आरोपीच्या मागावर पोलीस आहेत। लवकरच या खुनाचा आम्ही छडा लावू अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी सांगलीत ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आलेत। संशयितास कठोरात कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा सुनवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले। संशयित आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केलेत, जामिनावर असताना पुन्हा असा गुन्हा करतो। त्यामुळे पोलीस तपासातही न्यायालयीन प्रक्रियेवर सामान्य लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो। गुन्ह्याचा तपास जलद गतीने न्यायालयात चालवण्यात येईल असं जाहीर केले, त्याचं स्वागतच आहे। परंतु अशा नराधमाला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नगरसेवक केदार खाडीलकर, नगरसेवक मोहन वाटवे, भाजपच्या नेत्या नीता केळकर, विष्णू बर्वे, अरुण कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आष्टा येथे ट्रॅक्टरने दुचाकीस दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरच्या मागे उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून महिला जागीच ठार झाली आहे, तर 16 वर्षीय दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। बुधवारी 6 मे रोजी मटन मार्केट ते मिरज वेस रोड आष्टा येथे सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय। अनिता सुभाष माळी असं मयत महिलेचं नाव असून वरद संतोष माळी असं जखमी दुचाकी चालकाचं नाव आहे। अपघाताची माहिती मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। मयत अनिता माळी यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन रक्ताचा सडा साचला होता। मटन मार्केट ते मिरज वेस रोड येथे सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी ट्रॅक्टर चालक अर्जुन शामराव खोत हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा ट्रॅक्टर, त्याच्या मागे ऊस भरलेली ट्रॉली घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चालवत वरद माळी चालवत असलेल्या दुचाकीला उजव्या बाजूस त्याने धडक दिली। या दुचाकी पडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मागील उजव्या बाजूचे चाक मागे बसलेल्या अनिता माळी यांच्या डोक्यावरून गेलं। यात त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या आणि त्या जाग्यावरच मयत झाल्या, तर दुचाकी चालक वरद माळी हा जखमी झाला। ट्रॅक्टर चालक अर्जुन खोत याच्या विरुद्ध विजय अशोक माळी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत। मयत अनिता माळी यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे।
मिरज तालुक्यातील अंकलीमध्ये भल्या पहाटे झालेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास चालत फिरायला निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 50,000 रुपयांचं गंठण चोरट्याने हिसडा मारून दुचाकीवरून पलायन केलं. ही घटना मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास अंकली रेल्वे पुलानजीक घडली आहे. या प्रकरणी ज्योती वृषभ उपाध्ये यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ज्योती उपाध्ये या मिरज तालुक्यातील अंकली गावामध्ये राहतात. उपाध्ये या मंगळवारी सकाळच्या सुमारास अंकली रेल्वे पुलाजवळून घरी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक काळ्या रंगाची दुचाकी त्यांच्या नजीक येऊन थांबली. त्यावर तोंडाला मास्क लावलेला पुरुष आणि त्याच्या पाठीमागे बुरखा आणि पॅन्ट घातलेली व्यक्ती होती. त्यांनी ज्योती यांच्या गळ्यातील 14 ग्राम वजनाचं गंठण हिसकावलं. यावेळी ज्योती उपाध्ये या रस्त्यावर पडल्या. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे दुचाकीवरून पलायन झाले. घडलेल्या या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ज्योती उपाध्ये यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. तासगाव तालुक्यातील गौरगाव येथील गौरगाव ते गौरगाव फाटा या रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं. धक्कादायक बाब अशी की निकृष्ट डांबर मिश्रित खडी टाकून काम सुरू होतं, पण ग्रामस्थांनी पायाने डांबर आणि खडी निघत असल्याने यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी संबंधित विभागाला कळवून काम थांबवण्याचा प्रयत्न केलाय, पण ठेकेदार काम बंद करण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर विभागाने आदेश दिल्याने काम बंद पाडण्यात आले. झालेलं काम पुन्हा नव्याने करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. 2 वर्षांपासून हे काम सुरू आहे, पण ठेकेदार काम वेळेत पूर्ण करत नसल्याने माजी सैनिक रामचंद्र तुकाराम पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 16 पासून आमरण उपोषण केलं होतं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील आणि अन्य पंचायत समिती सदस्य विद्याधर चव्हाण आणि बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदारास 5 मे पूर्वी काम सुरू करण्याचे लेखी सूचना केल्याने उपोषण स्थगित करण्यात आलं होतं. पण आज प्रकार घडल्याने ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झालेत. गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने तोच निकृष्ट दर्जाचा असेल तर गावचा विकास कसा होईल अशी तीव्र भावना युवा नेते नवनाथ खराडे यांनी व्यक्त केली आहे. तर 2 दिवसात पुन्हा काम योग्य पद्धतीने न केल्यास ठेकेदारास काळ्या यादीत टाकावं असं मत धैर्यशील घाडगे यांनी व्यक्त केलं आहे. सांगली व कुपवाड शहराला वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी वारणा उद्धव योजना राबवली जात आहे, पण वारणेचं पाणी देखील दूषित आहे. त्यामुळे सांगलीकरांसाठी थेट चांदोली धरणातून पाणी आणावं अशी मागणी आम्ही सांगलीकरांच्या वतीने आयुक्त संचिता महापात्र यांच्याकडे केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महापालिका प्रशासन आणि सध्याच्या विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांनी वारणा उद्धव योजनेचा घाट आखलाय, परंतु वारणा नदी ही अत्यंत दूषित आहे. नदीकाठी असणाऱ्या सुपीक क्षेत्रात जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. शेत जमिनीतून पुन्हा पाझर होऊन रासायनिक खत मिश्रित पाणी वारणा नदी पात्रात मिसळतं. तसेच वारणा नदीकाठच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खाजगी कारखानदारी आहे, त्यामुळे सांगलीला पुन्हा दूषित पाणी मिळणार आहे. यापेक्षा महापालिकेने थेट चांदोली धरणातून शुद्ध पाणी बंदिस्त पाईपलाईनने नैसर्गिक उताराने आणावे. वारणा उद्धवला 600 कोटी खर्च प्रशासन करत आहे, त्यापेक्षा 1000 कोटींचा खर्च करून ही योजना राबवावी. ही योजना राबवली तर सांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही सांगलीकरांच्या वतीने आंदोलन छेडू असा इशारा जितेंद्र शहा, अनिल शेटे, प्रभाकर कुरळपकर यांनी दिलाय. स्वच्छता तिथे देवस्थान ही आपली जुनी शिकवण आहे. मात्र स्वच्छ भारत मिशनने या संकल्पनेला एका योजनेपुरतं मर्यादित न ठेवता त्याला लोक चळवळीचं रूप दिल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी केलंय. महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचऱ्याचं विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि वर्तणुकीत बदल घडवण्याबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, जिल्हा परिषद सदस्य पूजा एडके, जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, सरपंच संध्या कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, राधिका पाटील, बचत गट समन्वयक सुकेशिनी जाधव यांच्यासह विविध गावातून आलेल्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. अध्यक्षा संगीता पाटील म्हणाल्या, स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात आपले गाव आणि शहरे हागणदारीमुक्त करून मोठी उपलब्धती मिळवली आहे. मात्र खरी लढाई अजून बाकी आहे. आता आपल्याला वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित करायचं आहे. घरातील ओला व सुका कचरा वेगळा करणं आणि शौचालयाचा नियमित वापर करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन स्वच्छता दूत होण्याची गरज आहे.